अगेन वी आर इन काचीगुडाच हां काचीगुडामध्ये आपण आता पुन्हा एकदा, कारण की आता आपण सगळे कॉम्पिटिशन करून जात आहोत घरी. आणि त्याच्या अगोदर आपण आता जाणार आहोत हैदराबादला फिरण्यासाठी. तर बघूयात आज आपण कोणकोणते स्पॉट फिरतो. आमच्या स्टुडंटचा चालला आहे नाश्ता, चिप्स वगैरे खाता आहेत ते, आणि आम्ही तर झालो आहोत. हा आमचा आहे पसारा, एवढा सगळा पसारा आहे बाबा. आहे संध्याकाळी 6 वाजता, तर आमच्याकडे अजून आहे कमीत कमी 7 ते 8 तास. तर त्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलं आहे की आता आपण जाणार आहोत फिरायला. तर बघूयात, फिरून घेऊ. मग काय नंतर मग आपलं छत्रपती संभाजीनगर. तर तुम्ही कंटिन्यू बघा. बाय. गाईज आपण पोहोचलो आहोत आंबेडकर पार्कला. दाखवते मी तुम्हाला किती मोठी मूर्ती आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. एक बाप, यांनी आम्हाला एकटं सोडून खाणं पिणं पण सुरू केलंय. आम्ही जेव्हा फोटो काढू लागलो, यांचं चाललंय खाणं पिणं. कशी भावा टेस्ट? एकदम खतरनाक. खरंच? तू खाऊ नको बाप्पा, मला वेड व्हायचंय. हे आहे काचीगुडामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क. ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विशाल. हे आहे काचीगुडामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क, आणि हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विशाल स्मारक. आणि स्मारक खरंच खूप सुंदर आहे आणि खूप विशाल सुद्धा आहे, हो ना. ही आहे आपली टीम. आणि खरंच हे स्मारक बघून खूप भारी वाटतंय. खूप सुंदर स्मारक आहे आणि खूप छान वाटतं इथं येऊन. असं वाटतं की आमची ही ट्रिप सक्सेस झाली आहे आणि खूप चांगल्या प्लेसवरती आणले आमच्या सरांनी आम्हाला इथे. सो हाय गाईज, आज मला हे दादा भेटले. त्यांचं सॉन्ग येतं आहे 19 मार्चला त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ASR शॉर्ट फिल्म्समध्ये. तर तुम्ही नक्की ते सॉन्ग यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा आणि त्यांना सबस्क्राईबसुद्धा करा आणि खूप सारे व्ह्यूज वाढवा आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा करा आपल्या चॅनलवरती. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बंबट आहे, थम्सअप सारखं लागतंय थोडंसं लिंबू पाणी. हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आणि आम्ही आता जात आहोत लिंबिवणी पार्कला. हॅलो, आम आकाश, तुम्हाला तर माहितीच असेल. माझ्या ब्लॉगमध्ये विनाकारण यायचंय, बाकी काही कारण नाही. आणि ते पण म्हणून मला दाखव म्हणून. वा, विषय असा आहे की आता आपण सर्वजण जात आहोत पायी, कारण की इकडचे रिक्षावाले ना खूप पैसे घेतात आणि आम्ही एवढे सारे जण आहे आणि ते जवळ सुद्धा येतं. त्यामुळे कोणतं पार्क आहे? कोणतं पार्क आहे? लिंबुनी. पार्क कोणतं आहे बे? तर हे आहे लिंबिवणी पार्क आणि इथं बोटीची सुद्धा सुविधा आहे. आणि इथं आई शपथ, काय फास्ट जाती ती. हे बोट्स इथं लावलेले आहेत. इथं काउंटर आहे पण सध्या बंद आहेत.
करा स्टॅच्यू व्हिजिट. बोल बोल. गडुळाचं पाणी कशाला ठेवलं? हा की आला म्हणून. अरे यार बैठला देत नाही यार मला. ह्या स्टॅच्यूवरती असं कोरीव काम सुद्धा करण्यात आलेलं आहे, जे की खूप सुंदर असं दिसतं. गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत, स्टॅच्यू आहेत आणि ह्या मूर्त्यांद्वारे काही ना काही स्टोरी सुद्धा सांगितल्या जाते. जसं आपल्या बुद्ध लेणीमध्ये गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगितल्या जातात, त्याचप्रमाणे ह्या स्टोनवरती पण काही ना काही स्टोरी सांगितल्या जाते कोरीव कामाद्वारे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला पाणीच दिसेल तुम्हाला. त्या पूर्ण पाण्यामध्ये ही मूर्ती उभा करण्यात आलेली आहे, स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे. ही आहे बॅक साईड ह्या स्टॅच्यूची. आणि हे स्टॅच्यू बघायला एवढं सुंदर वाटतं ना, दुरून तर अजूनच सुंदर. म्हणजे सगळे अवतीभोवती सगळीकडे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये ही मूर्ती सेंटरला एवढं सुंदर दिसतं ते लांबून सुद्धा. आम्ही जेव्हा आलो होतो, जेव्हा लांबून ही मूर्ती मी बघितली होती, एवढी सुंदर दिसत होती ना, खूपच भारी आहे ना. तर जवळ आल्यावर ती एवढी मोठी दिसते की खूपच भारी.